रेश्मा क्रिएशन आणि रेश्मा ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार। पहा कसा बाजार भरला आहे डायनिंग टेबलावर। सुनबाईने मस्त बाजार भरवला आहे छानपैकी। डब्याची झाकणं काही डबे घासून ठेवले। बाजार भरला आहे बाजार। आज चतुर्थी, आज पूजा बिजा झाली माझी आताच। आणि अजून थोड्याशा ज्यांना उपवास नाही त्यांना पोळ्या करायच्या। ती कणिक भिजवून ठेवली पहा, थोडीशीच भिजवली। आज एवढ्या कणकीच्या पोळ्या करायच्या। ते ठेवलाय तवा झाकून, म्हटलं परत घासण्यापेक्षा झाकून ठेवलेला बरा। तर देवाला दिवा बिवा लावला, देवाची पूजा केली। देवाची पूजा बिजा केली आत्ताच। आता पोळ्या करायच्या। बाकी काय कसं काय चाललंय तुमचं? पण काही तुम्ही कमेंट करीत नाहीत, त्याच्यामुळे काही समजत नाही। आता व्यवस्थित चाललेलं आहे, ती व्यवस्थित। इथे गांधी माशीचं पोळं आहे, आम्ही पॅकच गेला, पडदा बिडदा लावून टाकलेला आहे। आता पोळ्या केल्यानंतर मग मी आराम करेन थोडासा, कारण सकाळपासून काम चालूच आहे। उशिरा उठतो तरी काम चालूच आहे। तर ते मिस्टर निघालेले ऑफिसला, ते समोर काही दिसत नाही। ऑफिसला 2-2:30 वाजू देऊ नका, कारण लवकर या, मला काही बसवत नाही जास्त, मग त्रास होतो मला। 2-2:30ला काही गाठवडं नाही, लवकर या। आता मला 12 वाजले शिके जायला, असं काय करते? 3ला या, जाऊ दे, काही फरक नाही पडत। इथे झोपून माझं कुठं काय जातं, मी आपले झोपून घेते, तुम्ही आपले 3ला या, त्याचं काही नाही। आता पोळ्या करायच्यात अजून। पोळ्या आहेत नाही केलेल्या? नाही ना, करायच्या। सकाळी नाही केले? तुम्ही नाही खाल्लं का? नाही। मग नाश्ता घ्या ना करून। नाश्ता करायला सांगावं लागतो की तुम्हाला? आता 12 वाजता नाश्ता केल्यावर जाऊ दे, आता जा पाणी पिऊन। करू का थोडासा? करा ना, जा ना मग। तर खिचडी असली तर बघा, ती खा साबुदाण्याची डिशमध्ये घेऊन। त्यांना तर नाश्ता सांगावा लागतो, ते कधीच मनाने नाश्ता करीत नाहीत, कारण का त्यांना सगळं आपल्याच पोटात जायचं आहे। लहान मुलासारखं सांगावं लागतं। आणि इथं तर पाऊसच नाही, ऊन आहे। शिरूरमध्ये राहतो आम्ही, पुण्याजवळ। पाऊसच नाही अजिबात। घटकेत गारवारं येतं तर घटकेत आभाळ येतं, तर घटकेत ऊन पडतं। अशा प्रकारे इथं वातावरण चालू आहे। आणि मग काय करणार, आहे की नाही? आज माझी बहीण पण अक्कलकोटला गेलेत, नवरा बायको मुलगा सगळेजण आज अक्कलकोटला गेले। पण ते नाशिक मार्गे तिकडून गेले, काय माहिती तिकडून कोणता मार्ग आहे। आपल्या इथून जवळ आहे, शिरूर मार्गे जवळ, म्हणजे तरी पण एक दिवस जातोच। सकाळी 10-10:30ला निघलं तरी 6-7 वाजतातच। तर तसं त्यांना बराच वेळ लागेल मला असं वाटतं। ते कोणत्या मार्गे गेले काय माहिती, तर त्यांना संध्याकाळच होईल। तर मी जाऊन आता जवळजवळ 5-7 महिने झाले असतील। आम्ही गेलतो दोघंजणं, मस्त वाटतं त्या स्वामी समर्थाची। तिथं एक दिवस परत मुक्काम करायची इच्छा होती, पण हे काय राहिले नाही। माझी इच्छा होती राहण्याची, पण हे काही राहिले नाही। तुम्ही कुठून बोलता, काय बोलता, का माझा व्हिडिओ पसंत पडतेत का नाही? 2 दिवस तुम्ही टाकलेच नाही, कारण का त्याला जास्त काही रिस्पॉन्स मिळाला पाहिजे। आमच्यासारख्याला व्हिडिओला कोणी देत नाही असं मला वाटायला लागले। तर पहा व्हिडिओ कसं, माझे ब्लॉग कसे वाटतात। बाकी जास्त काही नसतं, कारण आमच्या घरात जास्त काही माणसं नाही, आम्ही 4 जण आहेत। त्याच्यामुळे सगळे, तो कामाला गेला, हे कामाला गेले की आम्ही दोघीच असतो। ती तिच्या कामात बिझी असते, बाळाला झोपवण्यात हिच्यात त्याच्यात, आणि मोठी सून तिकडं असते। त्याच्यामुळं मी तिकडं काही मला आवडत नाही, कोंडल्यासारखं होतं मला, इथली सवय लागली। तिकडे नाही करत, कारण हे इथं असतात, ते नाही येत, मग मला पण नाही जावं वाटत। बाय, उद्या भेटूया।